ख्रिस्ता सर्वांना सलाम. मी जोएल पास्कल आज तुमच्या विशेष भक्तीत स्वागत करतो. आज दिनांक 15 नोव्हेंबर आपण हा रविवार एम्पॅक्ट संडे म्हणून साजरा करत आहोत. परमेश्वराचे वचन आपल्याला सांगते, तिताला पत्र 3 अध्याय वचन 5. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कर्मांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्याला दयेनुसार तारिले. चला आपण आजची भक्ती प्रार्थनेने सुरुवात करूया. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र 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 परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीचं उत्पन्न करणारा, आम्ही तुला महान महिमा गौरव देतो. परमेश्वरा, तुला उंच करतो. तू राजांच्या राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. परमेश्वरा, तू आम्हाला रात्रपर्यंत संभाषण उपकार मानतो. परमेश्वरा, ही सुंदरची संधी दिली की आम्ही तुला चरणात यावाचे उपकार मानतो. परमेश्वरा, या ऑनलाईन भक्तीमध्ये तू आम्हाला परत एकत्र जमवलंच. परमेश्वर, तुझे आभार मानतो. होय परमेश्वरा, आज आम्ही जे काही उपकार स्तुती आराधना जे काही आम्ही संदेश तुझा ऐकणार आहोत परमेश्वरा, होय परमेश्वरा, तू आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. आणि अधिक परमेश्वरा आम्ही तुझ्यात वाढावं असं कर. होय परमेश्वरा, इथून पुढची सर्व संधी तुझ्या हाती देतो. ही विनंती प्रार्थना देण्यात तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडान पवित्र नावात केले म्हणून तू आहे. आमेन. यावेळेस मंडळीला विनंती आहे की आपण उभे राहूया आणि देवाचे उपकार स्तुतीसाठी गीत गाऊया. उपासना संगीत गीत क्रमांक 534. अनुग्रहाचा वर्षाव. Pushti
उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजेच प्रेषितांचा मतांगीकार एक चित्ताने एकमुखाने गांभीर्याने समजून उमजून जाहीर करूया. आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणजे विश्वासांगीकार एकत्र मिळवून जाहीर करूया. आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरिया इस्पासून जन्म झाला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगविले ज्याला वस्त्रसी दिले जो मरण पावला व ज्याला भोगविले तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरते. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनाची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरते. आमेन. उभे असतानाच आपण आजचा आपला आळीपाळीचा शास्त्रपाठ त्याचे वाचन करूया. मी विनंती करतो अलिशिबा त्रिभुवन यांना की त्यांनी आपला आजचा आळीपाळीचा शास्त्रपाठ याचे पुढारीपण करावे. आळीपाळीचा शास्त्रपाठ 46वा रविवार. आज 15 नोव्हेंबर 2020 46वा रविवार. देवावर भरोसा. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या ज्ञानाने मला मुक्त कर. मस्तके आपला कान लाव, मला सत्वर सोडी. तू माझा प्रबळ दुर्ग हो, माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस. तू आपल्या नामास्तव मला हाती धरून चालीव. त्यांनी मजसाठी चोरून मांडलेल्या जाळ्यातून तू मला सोडव, कारण तू माझा आश्रय आहेस. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो. हे परमेश्वरा, सत्य स्वरूप देवा, तू मला उद्धारिले आहे. मी तुझ्या प्रसादाने उल्हास व हर्ष पावेन, कारण तू माझी दैनावस्था पाहिली आहे. माझ्या जीवावरील संकटे तुला अवगत आहे. तू मला वैराच्या कोंडीत सापडू दिले नाही. माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केले. माझे दिवस तुझ्या हाती आहे. माझ्या वैऱ्यांच्या हातून माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडव. तू आपल्या सेवकावर आपला मुख प्रकाश पाड. तू आपल्या वात्सल्याने मला तार. तुझे चांगुलपण किती थोर आहे. तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे. तुझा आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्य मात्रात देखत तू ते सिद्ध केले आहे. तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्याच्या खलापासून त्यास लपवितोस. शब्द खलापासून त्यास आपल्या मंडपात रक्षितोस. शेवटचे वचन आपण सर्व एकत्रित बोलूयात. अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा. तुमचे मन धीर धरो. आमेन. मी अलिशिबा त्रिभुवन यांचे आभार मानतो. परमेश्वराचे वचन आपल्याला सांगते की आपण परमेश्वरावर आशा धरली पाहिजे, कारण आपण आशा धरल्याने परमेश्वर आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य देते. चला आपण आता मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. मी विनंती करतो शारोन गायकवाड यांना की त्यांनी आम्हाला मध्यस्थीच्या प्रार्थनेत घेऊन जावे. त्यानंतर आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना बोलणार आहोत. आपण प्रार्थना करूया.
हे राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू हे देवप्पा, रात्रभर संभावून हा नवीन दिवस दाखवला, तुझे आभार मानतो देवप्पा. हे देवप्पा, तू या ऑनलाईन भक्तीसाठी आम्हाला एकत्रित केलं आहेस देवप्पा, तुझे खूप खूप आभार देवप्पा. हे देवप्पा, जे काही वचनं आज तू आमच्यासाठी घेऊन आला आहेस देवप्पा, ते आमच्यासाठी आमच्या स्मरणात राहून देवप्पा. आणि हे देवप्पा, ते आमच्यासाठी लाभदायक असू दे अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवप्पा. हे देवप्पा, मी रिजनल कॉन्फरन्ससाठी प्रार्थना करतो देवप्पा. हे देवप्पा, त्यात जे आमचं कार्यकारी मंडळ आहे देवप्पा, त्यांचे जे काही आमच्यासाठी प्लॅन्स आहेत देवप्पा, ते सक्सेसफुल होऊन दे देवप्पा. हे देवप्पा, जे काही त्यांच्या अडीअडचणी आहेत देवप्पा, देवप्पा त्यांचे मार्ग मोकळे कर अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवप्पा. त्यांची काळजी घे देवप्पा. हे देवप्पा, जी काही त्यांना हेल्प पाहिजे देवप्पा, तीही त्यांच्यापर्यंत पोहोचू दे अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे देवप्पा, मी आमचे बिशप डॉक्टर अनिल कुमार सर्वंट यांच्यासाठी प्रार्थना करतो देवप्पा. तू ह्यांची आणि ह्यांच्या फॅमिलीची काळजी घे देवप्पा. तू ह्यांच्यावरती आशीर्वाद पाठव देवप्पा. हे देवप्पा, ह्यांचेही काही प्लॅन असतील देवप्पा, ते तू पूर्ण होऊ दे देवप्पा अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवप्पा. यांना कोणची अडचण असेल देवप्पा, तर त्यांना काढ देवप्पा अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे देवप्पा, तसेच आमचे जे डिस्ट्रिक्ट DS आहेत देवप्पा, डॉक्टर S रत्नमाने देवप्पा, मी ह्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवप्पा. हे देवप्पा, तू ह्यांची आणि ह्यांच्या कुटुंबाची काळजी घे देवप्पा. हे देवप्पा, ह्यांचे पण प्लॅन्स देवप्पा जे काय असतील देवप्पा, जे काही त्यांचं कार्य असेल देवप्पा, जे थांबलं असेल देवप्पा, किंवा हे देवप्पा असेच ऑनलाईन भक्तीद्वारे पोहोचत असेल देवप्पा, हे देवप्पा, तू त्यांचे मार्ग मोकळे कर देवप्पा आणि तू त्यांची काळजी घे देवप्पा. तसेच देवप्पा, आमचे चर्चचे पास्टर रेव्हरंड चंद्रशेखर जाधव ह्यांच्या आणि ह्यांच्या कुटुंबाची काळजी घे देवप्पा. हे देवप्पा, हे आमच्यासाठी देवप्पा जे वचन घेऊन येतात देवप्पा, हे देवप्पा, त्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवप्पा. ह्यात कोणची अडचण नको होऊ दे देवप्पा. तर हे देवप्पा, ह्यांची काळजी घे देवप्पा. ह्यांची आणि ह्यांच्या कुटुंबावरती तू तुझे आशीर्वाद पाठव देवप्पा. हे देवप्पा, ह्यांच्या दिव्यदूतांचा तारा ह्यांच्या घराच्या अवतीभोवती असू देवप्पा अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे देवप्पा, मी तुझ्याकडे आमच्या समितीसाठी प्रार्थना करतो देवप्पा. हे देवप्पा, महिला मंडळ, मेथडिस्ट मेन्स, MYF आणि संडे स्कूल देवप्पा. हे देवप्पा, ह्यांचे जे काही कार्य आहेत देवप्पा, जे काही प्लॅन्स आहेत, जे काही प्रोग्राम आहेत देवप्पा, हे देवप्पा ऑनलाईन भक्तीद्वारे हे सर्वांपर्यंत पोहोचत आहेत देवप्पा. म्हणून मी तुझ्याकडे आभार मानतो देवप्पा. तू ह्यांची काळजी घे देवप्पा. आणि हे देवप्पा, ह्यांचेही अजून काय पुढं प्लॅन्स असतील देवप्पा, तू त्यांच्यात त्याची सहाय्य कर देवप्पा. यांना कोणची अडचण नको होऊन दे देवप्पा. ह्यांच्याबरोबर राह देवप्पा अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे देवप्पा, तसेच आमचे जे सुवार्थिक आहेत, मिशनरी आहेत आणि लेप्रिचर्स आहेत देवप्पा, मी यांच्यासाठी मागतो देवप्पा. या सर्वांची तू काळजी घे देवप्पा. हे देवप्पा, बाहेर येत जात असताना देवप्पा, लांबचा प्रवास करत असताना देवप्पा, तू त्यांच्याबरोबर आहे, त्यांची काळजी घे देवप्पा. हे देवप्पा, त्यांना कोणची अडचण नको होऊन देवप्पा. आणि हे देवप्पा, जेव्हा तुझं वचन पुढं नेत असेल देवप्पा, तू ह्यांच्याबरोबर राह देवप्पा अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवप्पा. हे देवप्पा, तसेच देवप्पा, जे आमचे चर्चचे खूप सारे टीम्स आहेत देवप्पा, किंवा प्रार्थना केंद्र आहेत देवप्पा, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवप्पा. हे देवप्पा, ह्यांचं काम असंच चालू राहून दे देवप्पा. हे देवप्पा, ह्यांना जो काही त्रास असेल देवप्पा, तो जागेचा असेल देवप्पा, किंवा बाकीचे कोणची अडीअडचणी असतील देवप्पा, पावसाचा, लाईटचा देवप्पा, हे सगळ्यांचे सगळे सोडव देवप्पा अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवप्पा. ह्यांच्या सर्वांची काळजी घे देवप्पा. हे देवप्पा, मी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवप्पा आमच्या गव्हर्नमेंटसाठी देवप्पा, आणि देवप्पा आमच्या इकॉनॉमीसाठी देवप्पा. आमच्या त्यात तू भर पाड देवप्पा. हे देवप्पा, जी काही GDP पडली आहे देवप्पा, तूच त्यातलं आमची मदत कर देवप्पा. हे देवप्पा, आमच्या राष्ट्रात जे काही अडचण आहेत देवप्पा, ते लवकरात लवकर सोडव अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे देवप्पा, तुझ्याकडे प्रार्थना करतो आमच्या PM साठी देवप्पा. हे देवप्पा, तू त्यांची काळजी घे देवप्पा. हे देवप्पा, जे काही त्यांचे प्लॅन्स असतील देवप्पा, त्याच्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवप्पा. हे देवप्पा, ते आमच्यासाठी लाभदायक असू देवप्पा. आणि हे देवप्पा, तू त्यांची काळजी घे देवप्पा. जे काही प्लॅन्स त्यांनी ठरवले असेल देवप्पा, त्यातून कोणाला त्रास नको होऊन देऊ देवप्पा, आणि ते देशासाठी आणि देशाच्या लोकांसाठी चांगलेच असेल अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र CM देवप्पा, त्यांचे जे काही प्लॅन असतील देवप्पा, त्याच्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो देवप्पा. हे देवप्पा, आमची लाईफ चांगली बनण्यासाठी हे कामं करत आहेत देवप्पा, तू ह्यांच्याबरोबर राह देवप्पा. हे देवप्पा, ह्यांची काळजी घे देवप्पा, ह्यांच्या कुटुंबाची काळजी घे देवप्पा. ह्यांनाही कोणत्या अडीअडचणीत पडू नको देवप्पा अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे देवप्पा, मी त्याचबरोबर तुझ्याकडे विशेष प्रार्थना करतो पुण्याची महानगरपालिकेसाठी देवप्पा. हे देवप्पा, सफाई कामगार देवप्पा. हे देवप्पा, पोलीस, डॉक्टर्स आणि हे देवप्पा, पॅरामेडिकल स्टाफ देवप्पा, ह्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवप्पा. हे देवप्पा, बऱ्याच अडचणीतून जात असताना देवप्पा, तू ह्यांची काळजी घे, ह्यांच्याबरोबर आहे देवप्पा. यांनी कोणची अडचण नको होऊ देवप्पा. तर हे देवप्पा, तुझ्या ह्यांची आणि ह्यांच्या फॅमिलीजची काळजी घे देवप्पा अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्याचबरोबर देवप्पा, जे आमचे सोल्जर आहेत देवप्पा, जे तिथं बॉर्डरवरती आहेत देवप्पा, त्यांच्या कुटुंबापासून लांब देवप्पा. हे देवप्पा, या सिच्युएशनमध्ये सुद्धा ते काम करत असताना, आमच्यासाठी तिथं पहारा देत असताना देवप्पा, तू त्यांची काळजी घे, तू त्यांच्यासाठी पहारा दे देवप्पा.
त्यांना कोणताच त्रास नको होऊ दे बाप्पा. हे बाप्पा तू त्यांच्या तुझे आशीर्वाद पाठव बाप्पा, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा. त्यांच्या कुटुंबाची काळजी घे बाप्पा. हे बाप्पा मी कोरोनासाठी आज विशेष प्रार्थना करत आहे बाप्पा. हे बाप्पा त्यासाठी जे कोणते वॅक्सिन्स बनत आहेत बाप्पा, मी त्यासाठी विशेष प्रार्थना करतो. ज्यांचे प्रयत्न चालू आहेत बाप्पा त्यांना यश दे बाप्पा. हे बाप्पा ते वॅक्सिन्स लवकरात लवकर सर्वांपर्यंत पोहोचू दे, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा. त्यांची काळजी घे बाप्पा. हे बाप्पा या कोरोनामुळे बाप्पा बऱ्याच लोकांना त्रास झाला आहे, बऱ्याच लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे बाप्पा. बऱ्याच लोकांचे संबंधसुद्धा बिघडले असेल बाप्पा. पण हे बाप्पा तू आमची काळजी घेतलीस बाप्पा, तुझे खूप खूप आभार मानतो बाप्पा. हे बाप्पा तू आमच्यापासून साक्ष निर्माण केली बाप्पा, तुझे खूप खूप आभार मानतो बाप्पा. हे बाप्पा अजून ज्या साक्ष आहेत बाप्पा ते लवकरात लवकर बाहेर येऊ दे बाप्पा, ज्यापासून लोकांना समजून येईल बाप्पा की कोणताही त्रास असू दे बाप्पा, तुझ्याकडे प्रार्थना केल्याने सगळेचे सगळे रोग बरे होतात बाप्पा. आमची काळजी घे बाप्पा. हे बाप्पा आमच्यापासून अजून साक्ष निर्माण होतो बाप्पा. हे बाप्पा जे आत्ता वेगळ्या देशांमध्ये युद्ध चालू आहे बाप्पा, मी त्यासाठी प्रार्थना करतो बाप्पा. बाप्पा हे लवकरात लवकर संपू दे बाप्पा, लवकरात लवकर हा त्रास संपू दे बाप्पा. यांच्यामध्ये एकी कर बाप्पा, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा. हे बाप्पा आम्हाला तू आम्हाला आणि शांतीमध्ये लवकरात लवकर घेऊन जा बाप्पा, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा. हे बाप्पा मी टर्कीच्या लोकांसाठी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे बाप्पा. हे बाप्पा त्यांच्याकडे जे काही भूकंप झाले बाप्पा, जे काही त्रास त्यातून त्यांना जायला लागेल बाप्पा, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो बाप्पा. हे बाप्पा त्यांनी त्यांचा जीव गमावला असेल बाप्पा, परिवारातल्या लोकांनी त्यांचे प्रियजन गमावले असेल बाप्पा. हे बाप्पा तुझ्या सर्वांची काळजी घे बाप्पा. हे बाप्पा ह्यातून सावरण्यासाठी तू त्यांच्यावरती तुझे आशीर्वाद पाठव बाप्पा. हे बाप्पा आणि जे काय आता पुढं त्यांना त्यांचं आयुष्य घालवायचं आहे बाप्पा, त्यांना परत त्यांच्या पायावरती खंबीर व्हायचं आहे बाप्पा. ह्याच्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो की त्यांची तू काळजी घे बाप्पा. त्यांना कोणची अडीअडचण येऊ नको देऊ बाप्पा, तर तू त्यांच्याबरोबर राहा बाप्पा. हे बाप्पा तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा. आज जी फेलोशिप आम्ही करत आहे बाप्पा, हे बाप्पा जे काही आजचं पूर्ण वचन आहे बाप्पा, हे बाप्पा हे जे लोक आज ते अटेंड करणार आहेत बाप्पा, मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करतो बाप्पा. हे बाप्पा पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्पा हे वचन त्यांच्यावरती घेतो बाप्पा. त्यांची काळजी घे बाप्पा, त्यांची मदत कर बाप्पा, त्यांच्या अडीअडचणी सोडव बाप्पा. हे बाप्पा त्यांना आजची मीटिंग नाही बघता येईल बाप्पा, त्यांच्याला लवकरात लवकर त्यांचे जे काही त्रास असतील, अडीअडचणी असतील बाप्पा, ते काढव, त्यांचे मार्ग मोकळे कर बाप्पा. आणि बाप्पा त्यांना ही मीटिंग बघता यावी, अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा. हे बाप्पा मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो बाप्पा, ज्या आजचा वचनाचा मान आमच्यासाठी घेऊन येतो बाप्पा. बाप्पा त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची तू काळजी घे बाप्पा, त्यांना कोणत्या त्रासात नको पडून देऊ बाप्पा. हे बाप्पा जेव्हा पवित्र आत्म्याने त्यांना हे वचन दिलं आहे बाप्पा, जे आमच्यासाठी तू घेऊन आला आहे बाप्पा, हे बाप्पा मी त्या वचनासाठी मागतो बाप्पा. हे बाप्पा ते आमच्यासाठी लाभाचं असू दे बाप्पा, तर हे बाप्पा ते आमच्यासाठी महत्त्वाचं बाप्पा आणि आमच्या स्मरणात राहू दे बाप्पा. त्यापासून आम्हाला तू समज दे बाप्पा, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा. हे बाप्पा मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे बाप्पा आमच्या सर्वांच्या हेल्थसाठी बाप्पा. हे बाप्पा जशी तू आमची आत्तापर्यंत काळजी घेत आलास बाप्पा, तशीच पुढे तू आमची काळजी घे बाप्पा. बाप्पा जे काय आमचे बरेच प्रॉब्लेम असतील बाप्पा, हे बाप्पा ते आमच्या सॉल्व्ह कर. आमचे पाप जे असतील बाप्पा त्यातून आम्हाला क्षमा कर बाप्पा. आमचे मार्ग चुकत असतील बाप्पा, आम्हाला सरळ मार्गे ने बाप्पा. हे बाप्पा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा. मी विशेष तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा, आम्हाला लवकरात लवकर चर्चमध्ये घेऊन दे बाप्पा. हे बाप्पा आम्हाला वचन तिथं बसून ऐकण्यासाठी बाप्पा तू आम्हाला तयार कर बाप्पा. हे बाप्पा लवकरात लवकर तू आम्हा सर्वांची काळजी घेऊन तू आम्हा सर्वांना सेफ सुरक्षित बाप्पा चर्चमध्ये घेऊन येशील, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो बाप्पा. हे बाप्पा मागण्यात काय चुकलं असेल तर क्षमा कर बाप्पा. हे बाप्पा जर मागण्यात काय राहून झालं असेल बाप्पा, तर तू ते पुरव बाप्पा. येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणून, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, तुझे सरकार तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्श तर नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. मी शारोन व सर्व MYF यांचे आभार मानतो. आता आपण शुभवर्तमानाचे वाचन करणार आहोत. मी विनंती करतो रोहन वाघ यांना की त्यांनी शुभवर्तमानाचे वाचन करावे. मंडळीला विनंती आहे की शुभवर्तमानाचे वाचन होत असताना आपण उभे राहूया. यावेळेस आपण शुभवर्तमानाचे वाचन करूया. लूक कृत शुभवर्तमान अध्याय 17
वचन 11 ते 19. 10 कुष्ठरोगी. मग असे झाले की तो यरूशलेमेकडे चालला असता शमरोन व गालिल यामधून गेला. आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोगी असलेले 10 पुरुष त्याला भेटावेस आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांकडे दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शमरोनी होता. तेव्हा येशू म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना? मग 9 जणे कुठे आहेत? या परक्या वाचून देवाचे गौरव करणाऱ्यास परत आले असे कोणी आढळले नाहीत काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करो. आमेन. मी रोहन वाघ यांचे आभार मानतो. मंडळीला विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावे. मी आता पायक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी एमवायच्या सर्व मुलांसाठी व मंडळीतल्या सर्व तरुणांसाठी प्रार्थना करा. देवी बापाला धन्यवाद असो. प्रियानो, आज एमवायफ संडे आपण साजरा करीत आहोत आणि आपल्या वार्षिक कॅलेंडरच्या प्रमाणे आजचा दिवस हा एमवायफ संडे म्हणून जाहीर झालेला आहे आणि त्याप्रमाणे प्रियानो, आजचा संडे आम्ही साजरा करीत आहोत. यावेळेला आम्हाला प्रकर्षाने आठवण होत आहे आमचे माजी एमवायफ प्रेसिडेंट ख्रिस्तवासी मिस्टर अभिषेक त्रिभुवन प्रभूमध्ये विसावा पावलेले आहे. अतिशय लहान वयामध्ये, अतिशय तारुण्याच्या दिवसामध्ये. परंतु प्रियानो, त्यांच्या परिश्रमामुळेच, त्यांच्या समर्पणामुळेच, त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आज एमवायफ एवढ्या सामर्थ्याने, जोशमध्ये, उत्साहामध्ये उभा आहे. आणि त्यांच्यानंतर ही प्रेसिडेंटची धुरा मिस्टर गौरव दलभंजन यांनी आनंदाने, तेवढ्याच आवेशाने स्वीकारलेले आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत सर्व एमवायफसाठी. आणि तुम्हाला माहिती आहे की या लॉकडाऊनच्या संपूर्ण दिवसांमध्ये एमवायफने किती मोठं कार्य केलेलं आहे. प्रत्येक रविवारी प्रियांनो ते प्रेज अँड वर्शिप, जवळजवळ 15 मिनिटापेक्षाही अधिक प्रेज अँड वर्शिप ते सादर करीत आहेत आणि देवाला धन्यवाद देत आहेत. तू आपल्या तारुण्याच्या दिवसा आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. आणि खरोखर आम्ही देवाचे आभार मानतो की हा महान आशीर्वाद, ही महान कृपा देवापाने या लेकरांवर केलेली आहे. आणि ह्या लेकरांचं जीवन आम्ही अतिशय जवळून पाहत आहोत. प्रभू करो आणि त्यांना योसेफाप्रमाणे दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो यापेक्षाही अधिक, म्हणजे दावीद राजा यासारखं उत्तमातलं उत्तम भवितव्य देव. एवढंच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारुण्यामध्ये देवाच्या सेवेसाठी समर्पित झाला, आमचा आदर्श आहे, त्याच्यासारखं आध्यात्मिक सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने त्यांना परिपूर्ण करो, हीच आमची देवाजवळ विनंती आणि प्रार्थना आहे. पुन्हा एकदा या सर्व एमवायफचे मी मनापासून आभार मानतो आणि प्रभूमध्ये त्यांना धन्यवाद देत आहे. असंच पुढे प्रभूच्या सेवेमध्ये जा. प्रभू तुमच्याबरोबर आहे. आपण एमवायफसाठी प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तरुण संघ एमवायफ बापा परमेश्वरा, तू पेटून टाकलेला आहेस, अग्न्याने ज्वाला बनवलेला आहेस बापा परमेश्वर, आवेशाने भरलेला आहेस आणि हा आवेश जगाचा नाही,
हा आवेश परमेश्वराचा आवेश आहे. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो आमच्या सर्व तरुणांसाठी बापा, कारण आज ते प्रभूमध्ये वाढत आहे. बापा, ज्या मंडळीमध्ये तरुण आहेत त्या मंडळीमध्ये सैतानाचा पराभव निश्चित आहे. सैतानाचा पराभव निश्चित आहे. प्रेषित योहान सांगत आहे, तरुणांनो तुम्ही त्या दुष्टाला जिंकले आहे. आम्ही बापा तुला धन्यवाद देतो की त्या सैतानाला जिंकण्यासाठीच या तरुणांची नियुक्ती तू केलेली आहेस. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. आणि पुन्हा एकदा देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावामध्ये सर्व या MYFला आम्ही ख्रिस्ताच्या गौरवासाठी, सेवा कार्यासाठी, ख्रिस्तासाठी समर्पित करीत आहोत. हे बापा परमेश्वरा, तू आमची कोणतीही सेवा विसरून जाण्यास जात नाही. तुझ्या नोंदवहीमध्ये ती नमूद असते. बापा, आज हे लेकरं जी सेवा करत आहेत प्रभू, तुझ्या नोंदवहीमध्ये तू नमूद आहे. हा विश्वास आणि खात्री त्यांना दे. यामुळे प्रेसिडेंट मिस्टर गौरव दलभंजन यांच्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. आणि बापा परमेश्वरा, सर्व तरुणांना बापा ऐक्यामध्ये, प्रीतीमध्ये राखण्यासाठी ते बापा प्रार्थनापूर्वक प्रयत्न करत आहेत. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. आणि सर्व तरुण संघ हा देखील या नेतृत्वाखाली आणि ख्रिस्ताच्या त्या मार्गदर्शनाखाली एक होत आहे, ऐक्याने भरत आहे, प्रीतीने भरत आहे. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. आज प्रत्येक लेकराचं भवितव्य तू आपल्या हातात घे अशी आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. उत्तमातलं उत्तम भवितव्य या लेकरांसाठी तू राखून ठेवलेला आहेस. हा विश्वास आणि खात्री तू त्यांना दे. आणि बापा परमेश्वरा, योग्य समय तू त्यांना ते देणार आहेस, आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रभू, या लेकरांना मी तुझ्या चरणावर समर्पित करीत आहे. त्यांचा पाठीराखा तू हो. जी सेवा त्यांनी वर्षभर केलेली आहे, आजपर्यंत केलेली आहे प्रभू, ती तुला मान्य असो, हीच आम्ही तुझं विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. या लेकरांसाठी तू अद्भुत आणि चमत्कार करणारा देव आहेस. या लेकरांच्या भोवती बापा परमेश्वरा तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही सैतानी डावपेच यांच्या जवळ येणार नाही. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडखळणे, अडथळे, सर्व सैतानी भय, भीती, दडपणे, सर्व सैतानी गोंधळ आणि सर्व सैतानी शक्ती येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये, येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या रक्तामध्ये आणि देवाच्या पवित्र वचनाने जो अधिकार तुम्हाला दिलेला आहे त्या अधिकारामध्ये मी बांधून टाकीत आहे. मान, महिमा, गौरव देवाला. धनता आणाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. ख्रिस्तात सर्वांना सलाम. मी परमेश्वराचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही सुंदरशी संधी दिली प्रेझेंट वर्शिप करण्याची. तर चला आमच्या संगीत सहभागी व्हा.
परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. रोमकरास पत्र 5:8.
सुंदरशा वर्षीबद्दल मी MYFचे आभार मानतो. आता आपण आजच्या मननाचा शास्त्रपाठाचे वाचन करणार आहोत. मी विनंती करतो रवीना पातुरकर यांना की त्यांनी आजच्या मननाचा शास्त्रपाठाचे वचन वाचावे. आजच्या मननासाठी आपण उत्पत्ती ह्याचा 8वा अध्याय 15 ते 22 ही वचने वाचूयात. जेनेसिस चॅप्टर 8 वर्सेस 15 to 22. मग देव नोहाला म्हणाला, तू आपली बायको, पुत्र व सुना यास घेऊन तारवातून बाहेर निघ. पक्षी, पशु व भूमीवर रांगणारे सर्व यापैकी जे प्राणी तुझबरोबर आहेत त्या सर्वांस बाहेर आण, म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल. ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील. तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यास घेऊन बाहेर निघाला. प्रत्येक पशु, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातीवारीने तारवातून बाहेर निघाले. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु, सर्व शुद्ध पक्षी यातील काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पणे केली. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतःपर भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बालपणापासून दुष्टच असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही. पृथ्वी राहिली तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्यवयाची राहणार नाहीत. वाचलेली वचनं देव आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमीन. मी आता MY प्रेसिडेंट गौरव दलबंजन यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आजच्या वचनाचा मान्य द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी गौरव दलबंजन आपल्या सर्वांच्या आजच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये स्वागत करतो. सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो की त्यांनी आजचा हा सुंदरसा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये जोडला. त्याचबरोबर मी मंडळीचे पाळक साहेब रेव्हरंड CA जाधव अंकल यांचे आभार मानतो. त्याच सोबत ऑनलाईन मीडिया टीम, MYF आणि संपूर्ण मंडळीचे आभार मानतो. आजचा जो विषय निवडलेला आहे तो आहे पूर व आग शांत झाल्यानंतर काय. या विषयाला 7 मुद्दे आधार देतात. ते 7 मुद्दे आपण पाहणार आहोत. विश्वासाच्या आधारे बांधा, पायातले जोडे काढा, संधीचा वापर करा, एकमेकांचे ओझे वाहा, परमेश्वराच्या अपेक्षेप्रमाणे जगा, स्वतःची वेदी स्वतः बांधा, देव सन्मानाचा सुवास घेतो. आजचा जो विषय आहे आणि जे 7 मुद्दे आहेत त्याला आधार देणारं जे वचन आहे ते आहे उत्पत्तीचा 8वा अध्याय वचन 21. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही. वचनाकडे जाण्याच्या आधी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाती देवा, आजचा सुंदरसा दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये जोडलास प्रभू, त्याबद्दल आभार मानतो. या ठिकाणी आज मी संदेश देणार आहे प्रभू. यामधून मी नाही तर तुझा पवित्र आत्मा बोलावा असं तू कर प्रभू. आणि प्रभू आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये काही ना काही बदल येऊ दे. आम्हाला सर्वांना मार्गदर्शन दे प्रभू. आणि आमच्या या बदलामुळे तुझ्याच आणि तुझ्याच नावाचं गौरव हवा असं तू कर प्रभू. तिथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या ताब्यात देतो प्रभू. मान महिमा गौरव सदा सर्व काळ तुझ्याच नावाला असो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्याच नावाने मागतो म्हणतो एक आमच्या स्वर्गीय बापा, आमीन. मी मंडळीला विनंती करतो की त्यांनी आपले आपले बायबल आपल्या समोर ठेवावेत. आज आपण फक्त वचन ऐकणार नाहीयेत आणि शिकणार नाहीयेत, तर आपण अप्लाय देखील करणार आहोत. तर मी सर्वांना विनंती करतो की उत्पत्ती याचा 8वा अध्याय वचन 15 ते 22 आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. वचनाचा शब्दशः अर्थ काढण्याच्या आधी आपण आधीचा भाग बघूया. नोहाच्या बॅकग्राऊंड स्टोरी आपण ऐकूया. परमेश्वराने नोहाला तारू बांधण्यासाठी सांगितले. परमेश्वरांनी नोहाला सांगितले की पाऊस पडणार आहे. त्या जनरेशननी पाऊस कधीही पाहिला नव्हता. नोहाने पाऊस कधीही पाहिला नव्हता. तारू कशा पद्धतीचे असते त्याला माहित नव्हते.
परमेश्वराने इन्स्ट्रक्शन दिले आणि त्या पद्धतीने नोहाने तारू बांधली. परमेश्वरावरती नोहाचा विश्वास दृढ होता. इन शॉर्ट, परमेश्वराने नोहाला इन्स्ट्रक्शन दिले आणि नोहाने विश्वासाच्या आधारे बांधले. प्रियांनो, आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप सारे सिच्युएशन्स आणि प्रॉब्लेम्स आपल्या समोर येतात. त्यावेळेस आपल्याला कळत नाही की आपण काय करायचं आहे. आपण कन्फ्युज होऊन जातो, आपण गोंधळून जातो. पण ज्यावेळेस आपण नोहाकडे बघू त्यावेळेस आपल्याला कळून येईल की यावेळेस प्रॉब्लेम आपल्या समोर आलेला आहे आणि परमेश्वर आपल्याला काहीतरी सांगत आहे, इन्स्ट्रक्शन देत आहे, आपल्याला ते फॉलो करायचं आहे. आणि नोहाला काही आयडिया नाही की पाऊस कसा आहे, तारू कशी आहे. फक्त तो इन्स्ट्रक्शन ऐकत आहे. परमेश्वर जे बोलत आहे ते ऐकत आहे. आणि आपल्या सर्वांना देखील तसंच करायचं आहे. डोळे बंद करून परमेश्वर जे आपल्याला बोलत आहे ते आपल्याला ऐकायचं आहे. त्याच्यावरती, त्याच्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे. मत्तेचा 7वा अध्याय वचन 24 ते 29 यामध्ये 2 पाय याचा उल्लेख केलेला आहे. आपल्या विश्वासाचा घराचा पाया आपण किती खोल बांधतो आणि कशा जमिनीवरती बांधतो यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. आपला विश्वासाचा पाया खोल पाहिजे, दृढ पाहिजे. आपण मनातल्या मनात म्हटलं पाहिजे की परमेश्वर माझ्यासोबत काहीही वाईट होऊ देणार नाही. अशा प्रकारचा विश्वास आपल्याला दरवेळेस आपल्या वागणुकीमधून आणि आपल्या मुखामधून देखील दाखवायचा आहे. प्रियांनो, परमेश्वराने नोहाला त्याच्या सेवकाला वाचवले. का वाचवले? नोहाचा विश्वास दृढ होता. आपल्याला एक वचन आठवत असेल की परमेश्वराने, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये. नोहाचा विश्वास दृढ होता आणि त्याचा नाश नाही झाला. जे पाऊस पडला होता, जो 40 दिवस पाऊस पडला आणि पूर आला, त्या जनरेशननी ही गोष्ट कधीही पाहिली नव्हती. आणि त्याच पद्धतीने जर आपण बायबल बघू त्यावेळेस अजून एक एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर येते. कधी न पाहिलेली गोष्ट त्या ठिकाणी घडली, ते म्हणजे मोशे. निर्गमनाचा 3रा अध्याय आणि 4थे अध्याय यामध्ये उल्लेख केलेला आहे की नोआने एक जळते झुडूप पाहिले. ते झुडूप जळत होते पण भस्म होत नव्हते. आणि हे काहीतरी अद्भुत घडत आहे हे पाहण्यासाठी मोशे त्या झुडपाजवळ गेला. प्रियांनो, परमेश्वराने जे न लागणाऱ्या गोष्टी आहेत ते बंद करून टाकलेल्या आहेत. त्याला जे गोष्टी नको आहेत ते सर्व गोष्टी बंद करून टाकल्या. थिएटर्स, स्कूल, ऑडिटोरियम्स, तेवढंच नाही तर गार्डन्स, मॉल, शॉप्स, खूप सारे मोठे मोठे मॉल्स त्यांनी बंद केले. त्याचबरोबर इमारती, रिलिजियस प्लेसेस, त्यांच्या इमारती बंद केल्या. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगते की चर्च आणि देवाचं मंदिर तुमचं हृदय आहे. तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात. आणि परमेश्वराने ह्या आगीमध्ये आपलं लक्ष अशा लोकांकडे केंद्रित केलेलं आहे ज्यांच्यावरती आपण लक्ष देत नव्हतो. डिलिव्हरी गाईज, क्लीनर्स, नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिक स्टाफ, त्याचबरोबर टीचर्स, जे या पॅन्डेमिकमध्ये त्यांचं योगदान देत होते. छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांचं योगदान देत होते. आणि आत्तापर्यंत आपण त्यावरती कधीही लक्ष दिलं नाही, पण आज आपलं लक्ष ह्या सर्वांवरती गेलेलं आहे. परमेश्वर आपलं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करायचा प्रयत्न करत आहे. आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे, त्याच्या जवळ जायचं आहे आणि आपल्या पायातले जोडे काढायचे आहेत. त्याआधी ज्यावेळेस परमेश्वर मोशेला हाक मारली, परमेश्वराने, मोशे त्या झुडपाच्या जवळ गेला, त्याने आपल्या पायातले जोडे काढ असे सांगितले. याचा उल्लेख केलेला आहे निर्गमनाचा 3रा अध्याय वचन 5 मध्ये. देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नकोस, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. प्रियांनो, या आताच्या सिच्युएशन मध्ये, या आगीमध्ये खूप साऱ्या गोष्टी बंद पडलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण ख्रिसमस किंवा न्यू इयर किंवा ईस्टर अशा गोष्टी आठवतो त्यावेळेस चर्चमध्ये बसण्यासाठी जागा नसते, इतकी गर्दी त्यावेळेस येते. पण ज्या वेळेस काहीतरी एक स्पेशल इव्हेंट असतं त्याच वेळेस गर्दी असते. असं का? आपण आपल्या पायातले जोडे काढले पाहिजेत. आपल्या पायातले जे जोडे आहेत ते कशाचे आहेत हे आपल्याला पाहायचं आहे, निरखायचं आहे, स्वतःला विचारायचं आहे.
आपल्या पायातले इगोचे जोडे, ॲटिट्यूडचे जोडे आपल्याला काढायचं आहे. काहीतरी स्पेशल असेल तरच चर्चला जाणार याचे जोडे आपल्या पायातून काढायचे आहेत. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही त्या आगीकडे पाहाल, त्या झुडपाकडे पाहाल, तर परमेश्वर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देणार आहे. कदाचित तुम्ही म्हणाल की हे पार पाडण्यासाठी माझी कुवत नाहीये. कदाचित तुम्ही म्हणाल की ही लिडरशिप पार पाडण्यासाठी माझ्यामध्ये त्या प्रकारचे ॲबिलिटीज नाही आहेत. पण परमेश्वराचं वचन निर्गमनाच्या 3 अध्याय वचन 6 आपल्याला सांगत आहे, तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की परमेश्वराने याकोबाचं नाव बदलून इस्रायल केले होते. याकोब या नावाचा अर्थ आहे चोर, फसवणूक करणारा. परमेश्वर या वचनामधून आपल्याला सांगत आहे की अशाही लोकांचा देव तो आहे. प्रियांनो, परमेश्वराने आपल्याला बांधलेलं आहे, परमेश्वराने आपल्याला बनवलेलं आहे. त्याला माहिती आहे की आपण कुठे कमी पडत आहोत आणि कुठे आपण चांगले आहोत. तो ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी नेमणूक देत आहे, तुम्हाला काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी देत आहे, ते तुम्हाला पार पाडायचे आहे. त्याच्या शब्दाला आपल्याला मान द्यायचा आहे. परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी देतो, त्यामधून आपला ॲटिट्यूड बघतो. परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे की नम्र हो, आपला अहंकार किंवा बॅड ॲटिट्यूड आपल्या आयुष्यामधून काढ आणि तुझ्या पायातले जोडे काढ. आपण पुन्हा एकदा उत्पत्तीचा 8वा अध्याय वचन 15 आणि 16 पाहूया. त्यामध्ये लिहिलं आहे की मग देव नोहाला म्हणाला, तू आपली बायको, पुत्र व सुना याच घेऊन तारावातून बाहेर निघ. आपल्याला दिसून येते की परमेश्वराने दरवाजा उघडलेला आहे. एक ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर ठेवलेली आहे. ती संधी आपल्याला साधायची आहे. प्रियांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये काही ना काही टॅलेंट्स आहेत. कोणीतरी सुंदर प्रेयर करू शकतं, कोणीतरी अन्न सुंदर बनवू शकतं, कोणीतरी गीत गाऊ शकतं, कोणीतरी इन्स्ट्रुमेंट खूप सुंदर प्ले करू शकतं, कोणीतरी मराठी भाषा खूप छान वाचू शकतं, कोणीतरी बायबल खूप छान वाचू शकतं. आणि ह्या सर्व प्रकारच्या प्रतिभा याचा वापर आपल्याला प्रभूसाठी करायचा आहे. दरवाजा उघडलेला आहे, आपल्याला बाहेर यायचं आहे. आपल्या प्रतिभेचा वापर परमेश्वराच्या सेवेसाठी करायचा आहे. प्रियांनो, हा दरवाजा किती वेळ उघडा राहील आपल्याला माहित नाही. जर तुम्हाला परमेश्वराने काही प्रतिभा दिलेल्या आहेत, तुम्हाला परमेश्वराने प्रतिभा दिलेलेच आहेत, त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. हा दरवाजा किती वेळ उघडा राहील आपल्याला माहित नाही. दरवाजा बंद झाल्यावर त्या प्रतिभेचा वापर करून काहीही उपयोग होणार नाही. दरवाजा उघडलेला आहे, तुमची प्रतिभा परमेश्वरासाठी वापरा, संधीचा वापर करा. आपण ज्यावेळेस तारूकडे नीट पाहू, त्याचे डायमेन्शन्स बायबलमध्ये दिलेले आहेत. ते म्हणजे त्याची लांबी एक 500 फूट लांब, रुंदी एक 86 फूट आणि उंची 51 फूट. उजेडासाठी एक खिडकी, 18 इंचची एक खिडकी. प्रियांनो, जर तुम्ही नीट इमॅजिन कराल त्या तारूला, तर त्या तारूमध्ये बाथरूम नव्हते, त्या तारूमध्ये एअर कंडिशन नव्हतं, त्या तारूमध्ये पंखे नव्हते. तेवढे सर्व प्राणी त्या ठिकाणी बसलेले होते, त्या ठिकाणी आतमध्ये होते, त्यामध्ये नोहाची फॅमिली देखील. प्रियांनो, ह्या सर्व प्राण्यांचा एक पर्टिक्युलर सेंट असेल, एक एक प्राणीचा एक सेंट असेल, एक दुर्गंध असेल, एक वास असेल. हे सर्व वास नोहा सहन करत होता आणि एकच खिडकी होती व्हेंटिलेशनसाठी. प्रियांनो, कदाचित खूप अवघड झाला असेल नोहाला त्या तारूमध्ये राहण्यासाठी. 40 दिवस पाऊस पडला आणि नोहा त्या तारूमधून निघू नाही शकला. त्याला ते सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. ज्यावेळेस मी तारूकडे पाहतो त्यावेळेस मला चर्च आठवते. चर्चमध्ये खूप सारे लोक असतात, सर्वांकडे काही ना काही प्रतिभा असतात, सर्वांकडे काही ना काही त्यांचं स्वतःचं एक ऑरा असतो, स्वतःची एक पर्सनॅलिटी असते, स्वतःचा एक सेंट असतो, एक वास असतो, एक दुर्गंध असतो. आपण ज्यावेळेस चर्चमध्ये बसतो त्यावेळेस
शेजाराचा खूपच दुर्गंध येत आहे किंवा शेजाराचा खूपच वास येत आहे असं म्हणून आपण त्याला बाहेर नाही काढू शकत. कधी कधी आपल्याला आपलं जजमेंटल नेचर चर्चमध्ये आल्याच्या नंतर थांबवायचं आहे. कारण प्रियांनो, बाहेर वादळ आहे, बाहेर पाऊस पडत आहे. आतमधला दुर्गंध कधीही चांगला, बाहेर पाऊस पडत आहे. बाहेर पावसामध्ये थांबण्यापेक्षा आपण आतमधला दुर्गंध सहन करणं कधीही चांगलं. आपल्याला एकमेकांचे ओझे व्हायचे आहे, एकमेकांचे सेंट, एकमेकाचा वास आपल्याला सहन करायचा आहे. प्रियांनो, बायबल आपल्याला योहानेचं 13 अध्याय वचन 34 मध्ये सांगते की मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. हे बायबलचं वचन आपल्याला सांगत आहे की एकमेकावरती प्रीती करा, एकमेकांचे ओझे व्हा. ज्यावेळेस आपण चर्चमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला एकमेकांना समजायचं आहे, एकमेकांसोबत आपले असणारे रिलेशन्स आपल्याला चांगले करायचे आहे, एकमेकांसोबत आपल्याला प्रेमाने राहायचं आहे. आपण ज्यावेळेस शेवटची ओळ पाहू त्यावेळेस आपल्याला दिसून येत असेल की तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. करावी जो हा शब्द आहे तो अपेक्षा दर्शवतो. आपण ज्यावेळेस आपल्या लेकरांना सांगतो की अभ्यास करावा, की तुम्ही अभ्यास करावा, तुम्ही चांगलं व्हावं, करावा, हे शब्द अपेक्षा दर्शवतात. त्याच पद्धतीने परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे की आपण एकमेकांसोबत प्रीतीने राहायचं. आपल्याला परमेश्वराच्या अपेक्षेप्रमाणे जगायचं आहे. प्रियांनो, तारवाकडे बघितल्यावर मला अजून एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे रेशमी किड्याचे कोश. आपल्या सर्वांना माहिती असेल रेशमी किड्याचे कोश. एक इमेज यामध्ये येईल, त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की खूप कमी जागा आहे आणि जो किडा आहे त्या कोशामध्ये असतो. ज्या पद्धतीने तो आत जातो त्या पद्धतीने तो बाहेर येत नाही, त्यापेक्षा सुंदर होऊन तो बाहेर येतो. प्रियांनो, स्मॉल थिंग्स लीड टू ग्रेट थिंग्स. ज्यावेळेस आपण पहिल्या शमूएलचा 17वा अध्याय 17वं वचन पाहू त्यावेळेस आपल्याला दिसून येईल की दावीद त्याच्या भावाला डब्बा देण्यासाठी जात असतो आणि त्याचा भाऊ अलियाब तो पलिष्ठांसोबत युद्ध करत असतो. त्यावेळेस आपल्याला दिसून येते की दावीद त्याच्या शेळी मेंढरांना एका चांगल्या ठिकाणी, सेफ ठिकाणी त्यांची मॅनेजमेंट करून तो त्याच्या भावाला डब्बा देण्यासाठी जातो. तो या हेतूने नाही गेला की त्याला गोलायत सोबत युद्ध लढायचं आहे, तो या तयारीने गेला नव्हता की त्याला गोलायत सोबत युद्ध करायचं आहे. पण परमेश्वराने त्याचा वापर केला डब्बा देण्यासाठी आणि तिथून त्याचा प्रवास सुरू झाला. डब्बा देण्यापासून ते इस्रायलचा राजा बनण्यापर्यंत ती छोटीशी गोष्ट त्याला खूप मोठ्या पदावरती घेऊन गेले. ज्यावेळेस तुम्ही रेशमी किड्याचे कोश पाहाल त्यामध्ये आपल्याला दिसून येते की देव तुमचा ऍटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन, तुमचे लिडरशिप, चारित्र्य, जबाबदाऱ्या कशा पद्धतीने तुम्ही पार पाडत आहात ते पाहतो. रेशमी किड्याचे कोश म्हणजे एक प्रकारचं प्रेशर. तुम्ही जर परमेश्वराच्या सेवेमध्ये असताल तर खूप प्रकारचे प्रेशर तुमच्या समोर येतात. तेवढंच नाही तर तुम्ही ज्यावेळेस जॉबवरती असता त्यावेळेस देखील तुमच्यावरती खूप प्रकारचे प्रेशर येत असतात. प्रेशर आल्यावरती परमेश्वर तुमच्याकडून काय पाहतो? तुमची लिडरशिप, तुमचे कॅरेक्टर, तुमचे ऍटिट्यूड. आणि होय, कोश खूप अनकम्फर्टेबल असेल. तशा प्रकारचे सिच्युएशन तुमच्या समोर आले तर तुम्हाला देखील अनकम्फर्टेबल वाटत असेल. प्रियांनो, अशाच प्रकारच्या अनकम्फर्टमध्ये, अस्वस्थ प्रकारच्या घट्ट परिस्थितीमध्ये आपण आईच्या गर्भात देखील असतो आणि त्यामधून निघून जावं, आपल्याला त्या गर्भामधून बाहेर पडावं असं आपल्याला वाटतं. पण एक वेळ नेमलेला आहे परमेश्वराने, त्या वेळेच्या नंतरच ते बाळ जन्मास येते, त्या गर्भामधून बाहेर येते, त्या प्रेशर सिच्युएशन मधून बाहेर येते. इन शॉर्ट, तारू, रेशमी किड्याचे कोश आणि गर्भ हे सर्वजण सिमिलर आहेत. त्या सर्वांच्या आतमध्ये लाईफ आहे आणि बाहेर खूप सारे प्रेशर आहे, बाहेर खूप सारे चॅलेंजेस आहेत. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, धीर धरायचा आहे, त्या वेळेसाठी वाट बघायची आहे ज्या वेळेस आपण त्या
गर्भामधून, त्या कोशामधून किंवा त्या तारूमधून बाहेर निघू. आपल्याला विचार येत असेल की आपल्याला चांगला जॉब कधी मिळेल, आपल्याला विचार येत असेल की आपण जास्त पैसे कधी कमवू, आपल्याला विचार येत असेल की आपण मोठी गाडी कधी घेऊ, आपण मोठं घर कधी घेऊ. अशा प्रकारे आपल्याला विचार येत असेल आणि खूप सारं प्रेशर आपल्या मनावरती येत असेल. पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की धीर धरा, विश्वास ठेवा. कारण परमेश्वर स्वतः प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देही झाला. योहान याचे 1 अध्याय वचन 1 आणि वचन 17. परमेश्वर स्वतः त्या गर्भामधून आलेला, त्याला तुमच्या सर्व गोष्टी माहित आहेत, तुमच्या सर्व गोष्टी ठाऊक आहेत. प्रियांनो, यिर्मयाचा 1 अध्याय वचन 5 आपण ऐकूया. मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचे संदेष्टाय नेमले आहे. परमेश्वर म्हणत आहे, बाहेर या, तुमच्या सिच्युएशन मधून, तुमच्या डिफिकल्ट परिस्थितीमधून बाहेर या. दरवाजा उघडत आहे. प्रियांनो, तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आज दरवाजा उघडत आहे. आपल्याला त्या तारवामधून बाहेर निघायचं आहे. जे कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या समोर येत आहेत ते आपल्याला संधी साधायची आहे, त्या ऑपॉर्च्युनिटीजचा वापर करायचा आहे. कदाचित बाहेर येणे भीतीदायक असेल, ट्रॉमा भेटत असेल कोणा लोकांना. प्रियांनो, आपण गोंधळून देखील जात असतो. ज्यावेळेस आपण एखाद्या नवजात शिशूकडे पाहू त्यावेळेस आपल्याला दिसून येते की ते जसे फिल्ममध्ये किंवा टीव्ही मध्ये दाखवतात तशा पद्धतीने नसतात. ते खूप गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतात. कदाचित त्यांच्याकडून वास देखील येत असेल. पण प्रियांनो, कधी आपण विचार केला आहे का की ते बाळाचे बाहेर येणे किती अवघड असेल? त्याला जखमा होत असतील, त्याचे पूर्ण हड्ड्या हलत असतील त्या गर्भामधून बाहेर येत असताना. इमॅजिन करा, ज्या वेळेस नोहा त्या तारूमध्ये होता त्यावेळेस काय घडलं असेल. बाहेर पाऊस पडत आहे, बाहेर वादळ पडत आहे, कदाचित लोक बाहेर रेंगाळत देखील असतील, कदाचित बाहेरचे लोक किंचाळत असतील. किती भीतीदायक हे सिच्युएशन असेल. बाहेर येणे भीतीदायक आहे. प्रियांनो, जर समजा आपण चर्चमध्ये एकत्रित आहोत आणि बाहेर एक न्यूक्लिअर बॉम्ब पडला आणि चर्चमधले लोकच फक्त जगले, एका ठिकाणी आपण आनंदी देखील आहोत की आपण आज जगलो, आणि एका ठिकाणी आपण दुःखी देखील आहोत की आपणच जगलो, बाकीचे सर्वजण आपल्यासोबत आता नाहीत. किती भीतीदायक ही परिस्थिती असेल, ही सिच्युएशन असेल. प्रियांनो, आणि अशा सिच्युएशन मध्ये जर कोणी इंजिनिअरिंग कंप्लीट केली असेल, त्यांची डिग्री कंप्लीट केली असेल आणि ते बाहेर येऊन पाहतात त्यावेळेस बाहेर काहीच नाहीये, ह्या डिग्रीचा वापर मी काय करू, असा आपल्याला विचार येत असेल आणि खूप भीतीदायक परिस्थिती असेल. हे सिच्युएशन नोहा त्या सिच्युएशन मधून जात असताना त्याला खूप भीतीदायक असा मनावरती दडपण आला असेल त्याच्या. जेव्हा आपण नोहाचा पंतू पाहू, म्हणजे त्याच्या नातूचा पुत्र पाहू, तो आहे निम्रोद. त्याने गगनचुंबी शिखराचा बुरुज बांधायचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीचा शॉक नोहाला बसला असेल त्याच पद्धतीचा शॉक नोहाच्या पुत्राला पडला असेल, त्याच्या पुत्राला पडला असेल, त्याच्या पुत्राला देखील पडला असेल. प्रियांनो, उत्पत्ती याचा 11 अध्याय वचन 4 मध्ये दाखवलेला आहे की त्याला बाबेलचा बुरुज म्हटलेला आहे. बाबेलचा बुरुज बांधण्याचा हेतू काय होता, तर स्वतःचे नाव करायचे होते त्यांना, परमेश्वराची आज्ञा करायची होती. देवाने ते होऊ दिले नाही. काही हिस्टोरियन्स असे म्हणतात की निम्रोदने जो टॉवर बांधायचा प्रयत्न केला, जो बुरुज बांधण्याचा प्रयत्न केला, तो यासाठी केला की त्याला भीती होती कुठे ना कुठे पुन्हा एकदा पूर येईल. त्याला भीती होती की पुन्हा एकदा त्याच्या वरती पाऊस पडेल आणि सर्वजण मृत्युमुखी पडतील. हा जो ट्रॉमा आहे तो नोहापासून त्याच्या पुत्रापर्यंत, त्याच्या पुत्रापर्यंत, त्याच्या पुत्रापर्यंत गेला.
आणि या ट्रॉमामध्ये निम्रोदने टॉवर बांधले, त्या भीतीमध्ये निम्रोदने टॉवर बांधले. निम्रोदने ते पाऊस बघितला नव्हता, ते पूर बघितले नव्हते, तरी देखील त्याने ते बुरुज बांधायचा प्रयत्न केला. नोहाने ते पाऊस पाहिले, नोहाने ते पूर पाहिले, नोहाने डिफिकल्ट सिच्युएशन्स पाहिले, आणि त्यांनी काय बांधलं प्रियांनो? त्यांनी सर्वात पहिले वेदी बांधली. नोहाने सगळे डिफिकल्ट सिच्युएशन्स पाहिले आणि त्यांनी वेदी बांधली. तुमचं वादळ संपल्यानंतर तुम्ही सर्वात पहिले काय बांधणार आहात? पाऊस संपल्यानंतर तुम्ही सर्वात पहिले काय बांधणार आहात? ते पूर संपल्यानंतर तुम्ही सर्वात पहिले काय बांधणार आहात? हा विचार आपल्याला करायचा आहे. नोहाने वेदी बांधली. त्याने घर बांधलं नाही, त्याने दुकान बांधलं नाही, त्याने रोड बांधला नाही, त्याने वेदी बांधली. देवाला प्राधान्य दिले आणि सर्वांच्या आधी सर्व गोष्टी सोडून त्याने देवाला प्राधान्य दिले. एकदा इमॅजिन करूया की तारूचा दरवाजा उघडलेला आहे, नोहा खाली उतरलेला आहे, नोहाचे पुत्र, त्याचे सुना, त्याची बायको सर्वजण त्याच्या सोबत आलेले आहेत. आणि नोहाचा पुत्र त्याला म्हणत असेल कदाचित की बाबा, आपण घर बांधूया, आता आपण रस्ते बांधूया, आपण नगर बसवायचा प्रयत्न करूया, आपण दुकान बांधूया, आपण गाडी घेऊया, आपण घर घेऊया, आपण एक नवीन मोबाईल घेऊया. प्रियांनो, नोहा त्या तारूमधून बाहेर आल्याबरोबर त्याने त्याच्या लेकरांना म्हटलं, मला काहीही बांधायचं नाही, मला पहिले वेदी बांधायची आहे. आपल्या सिच्युएशन्स मध्ये, आपल्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आपण सर्व प्रकारचे प्रयत्न करायचा प्रयत्न करतो, आपण सर्व प्रकारे सोल्युशन्स फाइंड करायचा प्रयत्न करतो, आणि एकदम शेवटी आपण देवाजवळ जातो. एकदम शेवटी आपण देवाला प्रार्थना करतो, परमेश्वरा, आता मला काहीही शक्य नाहीये, आता मला तू सहाय्य कर. आपण सर्वात शेवटी ही गोष्ट बोलतो. कुठेतरी चुकत आहे प्रियांनो. आपल्याला प्राधान्य देवाला द्यायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला देवाला करायचं आहे, त्यानंतर सर्व गोष्टी परमेश्वर तुमची काळजी घेईल. हे मी म्हणत नाही, तर हे वचन आपल्याला सांगत आहे. Seek ye first the kingdom of God and his righteousness. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळण्यास झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर ही सर्व गोष्टी तुम्हाला मिळेल. प्रियांनो, जर लोकांना विचारलं की तुमचं घर कुठं आहे, तुमचा मोबाईल कुठं आहे, तुमची नवीन कार कुठं आहे, तुमचा वॉलेट कुठं आहे, तुमचे कपडे कुठे आहे, तुमचे सूट कुठे आहे, तुमचे नेकलेस कुठं आहे, तुमचे ज्वेलरीज कुठं आहे, लगेच सांगतील की ह्या ठिकाणी आहे. त्यांना सगळ्या गोष्टी माहित आहे. पण आज परमेश्वर आपल्याला विचारायचा प्रयत्न करत आहे की तुमची वेदी कुठं आहे? त्याचं उत्तर आपल्याजवळ आहे का? आपण सर्वांना आपल्याला आठवलं पाहिजे की आपण शेवटी परमेश्वराला आपलं सर्वस्व कधी दिलेलं आहे का? मी पैशाबद्दल म्हणत नाहीये, मी उपासनेबद्दल म्हणतोय, प्रार्थनेबद्दल म्हणतोय. आपण चर्च रेग्युलर अटेंड केलेला आहे. आपण चर्च 4:30 वाजता सुरुवात करतो, आपण 4:30 वाजताच त्या चर्चमध्ये उपस्थित असतो. आपण परमेश्वराची सेवा करत आहोत का? आपल्या प्रतिभेचा वापर करत आहोत का? का आपण वाट बघत आहोत की कुणीतरी आपल्याला बोलवेल आणि मग आपण पुढे यावं? परमेश्वर आपल्याला वचनाद्वारे म्हणत आहे की जोडे काढा, नम्र व्हा, माझ्या सेवेमध्ये तत्पर राहा, मी तुम्हाला वापर करेल, मी तुमचा वापर करेल. आपण ज्या पद्धतीने उपासना करतो, ज्या पद्धतीने आपण प्रार्थना करतो, ते असं वाटतं की जसं काय आपण थेंब शिंपडत आहोत. आपण उपासनेचे थेंब शिंपडत आहोत. ज्यावेळेस वर्शिप चालू असते, काही लोक टाळ्या वाजवतात, काही लोक टाळ्या वाजवत नाही. काही लोकांना जर गाणं आवडलं तर ते टाळ्या वाजवतात. अशा प्रकारचे जोडे आपल्या मनातून आपल्याला काढायचं आहे. प्रियांनो, तुम्हाला जर सनातन किंवा शाश्वत जीवन पाहिजे असेल तर त्यासाठी झटावं लागणार आहे. परमेश्वराच्या इटर्नल लाईफचा जो मुकुट आहे ते तुम्हाला सहज मिळणार नाही. तुम्हाला कार्य करायचं आहे आणि खऱ्या मनाने कार्य करायचं आहे, आत्म्याने आणि खऱ्यापणाने आपल्याला त्याचं कार्य करायचं आहे.
तुम्हाला जर चांगलं विवाहित जीवन पाहिजे असेल, किंवा जर तुम्हाला चांगलं आयुष्य पाहिजे असेल, तुम्हाला चांगला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला चांगली डिग्री मिळवायची असेल, तुम्हाला चांगले नाते करायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला झटायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यायचे आहेत. तुम्हाला तोंड उघडायचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे की मला ही गोष्ट पाहिजे. आपल्याला कम्युनिकेशन ठेवायचं आहे. सर्वांना आपापली वेदी बांधायची आहे. असं नाहीये की हा व्यक्ती माझा मित्र आहे आणि त्याची वेदी मी बांधेल. तसं शक्य नाही. किंवा कोणीतरी व्यक्ती माझी आई आहे आणि मी तिची देखील वेदी बांधेल, असं शक्य नाही. सर्वांना आपापली वेदी स्वतः बांधायची आहे. प्रियांनो, या बांधण्याच्या प्रोसेसमध्ये जे लोक एकमेकांबद्दल बोलतात त्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे. जे लोक गॉसिप्स करतात अशा लोकांपासून आपल्याला लांब राहायचं आहे. कधी तुम्ही कोणत्या अमीर व्यक्तीला पाहिलेलं आहे गॉसिप करताना? नाही. तो त्याचा एम्पायर बांधण्यामध्ये बिझी असतो, त्याचा बिझनेसमध्ये बिझी असतो, तर जे काही कार्य करत आहे त्यामध्ये बिझी असतो, तो बिल्ड करण्यामध्ये बिझी असतो. तुम्हाला देखील तुमची वेदी बांधण्यामध्ये बिझी राहायचं आहे, कुठेही लक्ष द्यायचं नाही. प्रियांनो, फक्त 8 लोक त्या तारूमधून बाहेर आले. बाकी सगळे प्राणी होते, पण फक्त 8 लोक त्या तारूमधून बाहेर आले. किती भीतीदायक ती गोष्ट आहे की फक्त 8च लोक जगले, बाकीचे सगळे मृत्युमुखी पडले. कदाचित नोआला शॉक देखील बसला असेल, त्याला ट्रॉमा देखील बसला असेल, त्याला मेडिकेशनची गरज असेल, त्याला काउन्सिलिंगची गरज असेल. एका डिफरंट माइंड स्टेट मध्ये असेल तो त्या तारूमधून बाहेर आल्याबरोबर. आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो. डिप्रेशनमध्ये असतो, एन्झायटीमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो. आपल्याला काय करायचं कळत नाही. आपल्याला वेदी बांधायची आहे. परमेश्वरासमोर नम्रपणे पुढे यायचं आहे. तुम्ही कसे वागणार ज्यावेळेस परमेश्वर तुमच्या इच्छेप्रमाणे काहीतरी गोष्ट नाही करत? तुम्ही कसे वागणार? तुमचं रिॲक्शन काय असेल जर परमेश्वर तुमच्या इच्छेप्रमाणे काहीतरी गोष्ट करत नाही? तुम्ही हॉस्पिटल बेडवरती परमेश्वराची उपासना करू शकता? तुम्ही समस्येमध्ये परमेश्वराची आराधना करू शकता? हार्ट ब्रेक मध्ये आराधना करू शकता? तुम्ही नैराश्यामध्ये परमेश्वराची आराधना, परमेश्वराची सेवा करू शकता? देवाला तुमच्याकडून सहज येणारी गोष्ट नकोय. देवाला तुमच्याकडून काहीतरी सॅक्रिफाईस पाहिजे. परमेश्वराला तुम्ही काहीतरी त्याग केलेला पाहिजे. सॅक्रिफाईस आपण अशा गोष्टींचे करतो, त्याग आपण अशा गोष्टींचे करतो जी गोष्ट आपल्या मनाच्या खूप जवळ आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप मौल्यवान आहे. प्रियांनो, नोआने देवाला म्हटले असेल की देवा, तुम्हाला ह्या सिच्युएशन मधून वाचवलेला आहेस, ह्या अवघड समयामधून तुम्हाला वाचवलेला आहेस, ह्या प्राणात हा श्वास ठेवलेला आहे प्रभू, आणि यासाठी मी तुझे खरंच धन्यवाद करतो आणि मी तुझी खरंच वेदी बांधतो प्रभू. सर्वप्रथम मी तुझी वेदी बांधतो प्रभू. परमेश्वरा, तुम्हाला जॉब दिलास, तुम्हाला कोविड होऊ दिलं नाहीस, किंवा तुम्हाला कोविड पासून बरं केलंस, तुझे लाख लाख आभार प्रभू. मी तुझी वेदी बांधेल. परमेश्वर दयाळू आहे. लूक 6:36. प्रियांनो, 40 दिवसापेक्षा अधिक दिवस नोहाने प्रॉपर जेवण केलं नसेल आणि एकदमच तारू लँड होत आहे. तारूमधून नोहा आणि त्याची फॅमिली बाहेर येत आहे. त्याला भूक लागलेली असेल, मान्य आहे. तो डिफिकल्ट सिच्युएशन मधून, ट्रॉमा मधून बाहेर आला असेल, मान्य आहे. पण प्रियांनो, त्यांनी स्वतः खाण्यापेक्षा जे अर्पणे प्रभूला केली, जे होम अर्पणे केली, ते प्रभूसाठी त्याने त्याग केला त्या गोष्टीचा. त्याने नोहाने परमेश्वराचे आदर केले. नोहा त्या वेदीवर त्याने हवन केले, सॅक्रिफाईस केला. स्वतः मांस नाही खाल्ला, पण त्याने परमेश्वराला ते मांस दिले, पहिलं मांस दिलं. ज्यावेळेस ते होमार्पणाचा श्वास प्रभूने घेतला, त्यावेळेस त्यांनी त्या श्वासामधून आदर पाहिले. नोआने त्याच्या वागणुकीमधून आदर दाखवले, सन्मान दाखवला. आपण आपला आदर परमेश्वराला देत आहोत का? आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराला आपला आदर देऊ, त्यावेळेस परमेश्वराचे वचनच आपल्याला सांगत आहे की तो मनातल्या मनात म्हणतो की मी या भूमीला कधी शाप देणार नाही. कोविडची आग
ही सिच्युएशन, ही डिफिकल्ट परिस्थिती आपल्यासमोर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करत आहे. परमेश्वर आपलं लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करत आहे. आपण सॅक्रिफाईस करत आहात का? मला जॉब आहे, मला बाकीचं काहीतरी काम आहे, मी खूप बिझी आहे, मी माझी ड्युटी ॲडजस्ट करू शकत नाही चर्च रेग्युलर अटेंड करण्यासाठी. हे का प्रियांनो? आपण आठवड्यातील एक दिवस परमेश्वरासाठी नाही देऊ शकत आहेत. आपण त्याग करू शकत नाही आहेत. आपण परमेश्वराला त्याचा आदर देऊ शकत नाही आहेत. कदाचित हे सिच्युएशन त्यांनी आपल्यावरती टाकलेली आहे कारण आपण बदल करावा आपल्या स्वतःच्या मनामध्ये, आपण पश्चाताप करावा आणि आपण परमेश्वराकडे वळावं, आपण आपली वेदी बांधावी, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा. कदाचित हे सिच्युएशन त्यासाठी घडत आहेत. प्रियांनो, जेव्हा परमेश्वर सन्मानाचा सुवास घेतो तेव्हा तो आपल्याला वचन देतो की या भूमीला कधीही शाप देणार नाही. परमेश्वर सुवास कशाचा घेतो? अश्रूंचा, आराधनेचा, उपासनेचा, प्रार्थनेचा, तुमच्या सेवेचा तो सुवास घेतो. आणि आपल्या वागणुकीमधून आपल्याला ते दाखवायचं आहे. ज्यावेळेस चर्च उघडेल किंवा आता देखील लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये लोकांनी खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहेत, खूप नवीन नवीन गोष्टी शिकलेल्या आहेत. त्याचा वापर, त्या प्रतिभेचा वापर आपण परमेश्वराच्या सेवेसाठी करायचा आहे. आत्तापासूनच कुणीतरी तुम्हाला बोलवावं याची वाट बघू नका, तर स्वतःहून तुम्ही आपले पायातले जोडे काढा आणि परमेश्वराच्या सेवेमध्ये पुढे या. परमेश्वराला अपेक्षा आहे की तो आदराचा, सन्मानाचा सुवास घेईल. तुमच्या वागणुकीमधून, तुमच्या कार्यामधून तो आदरेचा सुवास घेईल. ज्यावेळेस तो तुमच्या सन्मानाचा सुवास घेईल त्यावेळेस तो या भूमीला शाप देणार नाही. परमेश्वर लवकरच आपल्या सर्वांना चर्चमध्ये एकत्रित करेल, आपल्या सर्वांना एकत्रित घेऊन येईल. त्यावेळेस आपली असणारी वागणूक कशी असेल, आपण सेवे कशी करेल, आपण परमेश्वराची सेवा कशी करू, ते खूप महत्त्वाचं असणार आहे. परमेश्वर करो आजचा हा जो संदेश आहे त्यामधून आपल्या सर्वांमध्ये काही ना काही बदल यावे आणि कुठे ना कुठे आपण आपली वागणूक बदलावी, आपले पायातले जोडे काढावेत, आपण आपली वेदी बांधावी. परमेश्वरावरती डोळे बंद करून विश्वास ठेवायची वेळ आलेली आहे. आपण प्रार्थना करूया. हे सेनाधीश परमेश्वरा, राजांचा राजा आहे, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेव, हा सुंदरसा वचन, हा सुंदरसा संदेश तो आम्हाला लागू दिला प्रभू, त्याबद्दल आभार मानतो. होय प्रभू, माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला तू खरं क्षमा कर प्रभू. प्रभू, आम्हा सर्वांमध्ये तू जे मार्गदर्शन दिलेलं आहेस प्रभू, त्यामधून आमच्या आयुष्यामध्ये बदल येऊ दे प्रभू, आणि त्या बदलामधून आम्ही तुझंच नावाचा गौरव करावा असं तू कर प्रभू. इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या सोपून देतो प्रभू. मान महिमा करू सदा सर्व काळ तुझ्याच नावाला असो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्याच नावाने मागतो म्हणून तो आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. मी आता एमवायएफ सेक्रेटरी रिया गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी एमवायएफचा वार्षिक अहवाल सादर करावा. ख्रिस्तात सर्वांना सलाम. वचन आपल्याला सांगते, करंथीकरास दुसरे पत्र 5:17, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. सर्वप्रथम मी देवाचे आभार मानते की त्याने आम्हाला आजचा हा सुंदरसा दिवस दाखवला. पुन्हा एकदा मी देवाचे आभार मानते की त्याने आम्हाला ही सुंदरशी वाट दाखवली, मार्गदर्शन केले व आम्हाला यश दिले. हाच आमचा थोडका प्रवास मी रिया गायकवाड, एमवायएफ सेक्रेटरी, आपल्या समोर अहवालाद्वारे सादर करू इच्छिते. हा वार्षिक अहवाल नोव्हेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीमधला आहे. यावर्षी आम्ही आध्यात्मिक सुरुवात केली. एमवायएफने 15 डिसेंबर 2019 पासून महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी चर्चमध्ये येऊन फेलोशिप करण्याचे ठरविले. फेलोशिपमध्ये आम्ही परमेश्वराची स्तुती आराधना केली, उपदेश ऐकले व दान देखील गोळा केले. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सेंट मेरीज ग्राउंडवरती पास्टर किम टिमोथी व त्यांच्या सहयोगी ख्रिस्त जन्म उत्सव आयोजित करतात. यामध्ये एमवायएफने नृत्य सादर केले. 14 डिसेंबर 2019 रोजी
पास्टर किम तिमोथी यांनी सेंट अँड्रू स्कूलच्या विशेष कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केले व नृत्य सादर करण्याची संधी दिली. त्यानंतर एमवायफने कॅरल्स व आउटरीच कॅरल्समध्ये आपली उपस्थिती व सहभागिता दाखवली. दरवर्षीप्रमाणे 28 डिसेंबरला चर्च विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करते. यामध्ये एमवायफने उत्कृष्ट असे नृत्य व गीते सादर केली. त्यानंतर 2016 ते 2020 पर्यंत असलेले आमचे प्रेसिडेंट मिस्टर अभिषेक त्रिभुवन हे 2 जानेवारी 2020 रोजी स्वर्गवासी झाले. मागील 4 वर्षांमध्ये त्याने केलेले योगदान, त्यांचे लीडरशिप, त्यांची कारकीर्द आणि विजन हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याने केलेल्या योगदानामुळेच आजचं युथ सशक्त आहे. तसेच या अवघड समयमध्ये आपल्या मंडळीचे पाळक साहेब रेव्हरंड C.A. जाधव अंकल तसेच मंडळीतील कित्येक लोकांनी एमवायफला मार्गदर्शित केले व प्रभूच्या कार्यात चालत राहावे त्यासाठी प्रोत्साहन केले. त्याबद्दल आम्ही प्रभूमध्ये त्या सर्वांचे आभार मानतो. 12 जानेवारी 2020 रोजी एमवायफने सेंट मॅथ्यूज चर्चद्वारे आयोजित केलेले बायबल क्विज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला व एमवायफचे त्यात 2 टीम होते. एक टीम सेमीफायनल्सपर्यंत देखील पोहोचली. या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन एमवायफची आध्यात्मिक वाढ झाली. 2 फेब्रुवारी 2020 रोजी एमवायफने इमॅन्युअल चर्च गंजपेठ या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली व लिखित क्विज स्पर्धा, वैयक्तिक आणि सामूहिक गीत स्पर्धेमध्ये भाग घेतले. सांगण्यास गर्व वाटतो की रिटन बायबल क्विजमध्ये जेम्स खोडके उत्तेजनार्थ, सोलो सिंगिंगमध्ये गौरव दलबंजन द्वितीय व ग्रुप ट्रॉफी ओल्डहॅम मेथडिस्ट मराठी चर्चच्या युथ ग्रुपने मिळवली. मंडळी व एमवायफसाठी हा एक आशीर्वादी दिवस होता. 7 आणि 8 फेब्रुवारी 2020 रोजी सेंट मॅथ्यूज चर्च आयोजित स्पोर्ट्स फेस्टमध्ये देखील भाग घेतले. त्याची लिस्ट खालीलप्रमाणे आहे. क्रिकेटमध्ये 1 संघ, फुटबॉलमध्ये 2 संघ, कॅरम 2 संघ. रिले रेसमध्ये आकाश गायकवाड आणि रोहन वाघ यांना दुसरे पारितोषिक मिळाले. वुमेन्स रनिंग रेसमध्ये रितिका गायकवाडला दुसरे पारितोषिक मिळाले. मेन्स रनिंग रेसमध्ये आकाश गायकवाडला तिसरे पारितोषिक मिळाले. 9 फेब्रुवारी 2020 रोजी एमवायफने सेंट लुक्स चर्च ह्याचे 1 दिवसीय शिबिरमध्ये हजेरी लावली व वैयक्तिक व सामूहिक गीत स्पर्धेमध्ये भाग घेतले. गौरव दलभंजन या वैयक्तिक गीत स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थक मिळाले. मेथडिस्ट रूलप्रमाणे 8 मार्च 2020 रोजी एमवायफ इलेक्शन्स घेण्यात आले व सगळ्यांच्या सहमतीने आम्हाला पोस्ट होल्डर्स खालीलप्रमाणे मिळाले. सोशल कन्सर्न आकाश गायकवाड, ट्रेझरर डॅनियल सोनावणे, सेक्रेटरी रिया गायकवाड, व्हाईस प्रेसिडेंट ओजस हिवाळे, प्रेसिडेंट गौरव दलबंजन. तसेच एमवायफने मंडळीच्या काही सभासकांच्या कार्यक्रमाला व इतर चर्चमध्ये प्रेज अँड वर्शिप सादर करून देवाचे नाव उंचावले. 15 मार्च 2020 रोजी चर्चचा शेवटचा दिवस होता व त्यानंतर कोविड-19मुळे चर्च बंद करण्यात आले. एमवायफ इथेच थांबले नाही, पण लॉकडाऊनमध्ये सुद्धा ते प्रभूचे कार्य करत होते. ऑनलाईन भक्तीसाठी एमवायफने प्रेज अँड वर्शिप करून आपले योगदान दिले. एक संगती भेटून किंवा ऑडिओ रेकॉर्ड करून, व्हिडिओ एडिटिंग व ऑडिओ मिक्सिंग करून वर्शिप तयार करत होते. जसे मत्तय 18:20 मध्ये लिहिले आहे, कारण जे ते 2 किंवा 3 माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. हे लक्षात ठेवून एमवायफने 12 एप्रिल 2020 पासून ऑनलाईन सॅटर्डे फेलोशिप झूम ॲपद्वारे आयोजित केले. एमवायफच्या प्रत्येक मेंबरने त्या देवाची स्तुती आराधना केली, दान गोळा केले व त्याच्या वचनाद्वारे बोलले. 12 एप्रिलपासून आत्तापर्यंत एमवायफ मेंबर्स प्रत्येक शनिवार व काही रविवारी एकत्रित येऊन फेलोशिप करतात. त्यानंतर एमवायफ मेंबर्सच्या पालकांना संदेशाची सेवा करण्यासाठी सॅटर्डे फेलोशिपमध्ये आमंत्रित करण्यात आले व युथला प्रोत्साहन देण्यासाठी व आध्यात्मिक रीतीने वाढ होण्यासाठी
युथ संबंधित विषय देण्यात आले. अनेक उपास प्रार्थना देखील करण्यात आली. MYF तर्फे रिया गायकवाडने द युनायटेड चर्च ऑफ क्राइस्टद्वारे आयोजित केलेले ऑनलाईन व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतले. मी सर्वांना सांगू इच्छिते की MYF अकाउंटमध्ये फंड रेज, डोनेशन व कॉन्ट्रीब्युशनद्वारे एक स्थिर रक्कम उभी आहे. यासाठी मी देवाचे आभार मानते. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, मी मंडळीचे पाळक साहेब रेव्हरंड CA जाधव, पास्टरेट कमिटी, ऑनलाईन मीडिया टीम व संपूर्ण मंडळी यांचे आभार मानते की त्यांनी आजपर्यंत आम्हाला प्रोत्साहन दिले व आशा धरते की येथून पुढेही करत राहील. धन्यवाद. MYFने लॉकडाऊनच्या काळामध्ये मंडळीसाठी एक स्पेशल परफॉर्मन्स तयार केला आहे. मी MYFला विनंती करतो की त्यांनी तो स्पेशल परफॉर्मन्स सादर करावा. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं.
धन्यवाद MYF. या सुंदरशा डान्सला बघून आम्हाला असे कळते की लॉकडाऊनच्या काळामध्ये फक्त गाण्याने नव्हे तर डान्स करून देखील परमेश्वराची स्तुती करू शकतो व त्याच्या नावाचा गौरव करू शकतो. मी पुन्हा MYF प्रेसिडेंट गौरव दलबंजन यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. एक बार ख्रिस्तात सर्वांना सलाम. मी सर्वप्रथम परमेश्वराचे आभार मानतो की आजची भक्ती त्यांनी आशीर्वादित केली, सर्व कार्यामध्ये आम्हाला सपोर्ट केलं आणि तसेच आम्हा सर्वांना तो त्याच्या स्वर्गाच्या राज्याच्या वाढीसाठी वापरत आहे. त्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. मी मंडळीचे बाळासाहेब रेव्हरंड CA जाधव अंकल यांचे आभार मानतो. ते खंबीरपणे आमच्या पाठीमागे असतात, सर्व गोष्टीमध्ये आम्हाला सपोर्ट करतात, गायडन्स देतात, मार्गदर्शन करतात आणि सहाय्य करतात. त्याबद्दल आम्ही प्रभूमध्ये त्यांचे आभार मानतो. मी पास्टर कमिटी, पास्टर कॉन्फरन्स व संपूर्ण मंडळीचे आभार मानतो की त्यांचे गायडन्स, सजेशन, सपोर्ट, प्रेयर्स नेहमी आमच्यासोबत असतात. मी MYFच्या सर्व पॅरेंट्सचे आभार मानतो की त्यांनी त्यांच्या लेकरांना आजच्या या ऑनलाईन MYF संडेमध्ये सहभागी होण्यासाठी अलाव केले. जे प्रॅक्टिस झाले, जे व्हिडिओ शूटिंग झाले, व्हिडिओ एडिटिंग झाले, त्या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा बराचसा वेळ गेलेला आहे आणि हे अलाव करण्यासाठी त्या सर्व पॅरेंट्सचे मी आभार मानतो. त्यांचा विश्वास आमच्यासोबत आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी MYF तर्फे ऑनलाईन मीडिया टीमचे आभार मानतो. ऑनलाईन मीडिया टीममध्ये जोएल दादा, सुदीप दादा, सुबोध दादा, स्टॅनी दादा आहेत. हे सर्वजण लॉकडाऊन चालू झाल्यापासून ते आत्तापर्यंत न थकता, न दमता, न थांबता सर्व चर्चे कार्य करत आहे. त्याबद्दल मी प्रभूमध्ये त्यांचे आभार मानतो आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहे तुमच्या कार्यासाठी, हे मी अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. मी MYFच्या व्हिडिओ एडिटिंग टीमचे आभार मानतो. आमच्या व्हिडिओ एडिटिंग टीममध्ये आहेत ओजस, जोएल, क्रिस्टिना, शर्विन, रितिका आणि रोहन. हे सर्वजण मागून सर्व गोष्टी करत आहेत, सर्व कार्य करत आहेत. त्यांचा अमूल्य वेळ एडिटिंगमध्ये देत आहेत आणि मोबाईलवरती, लॅपटॉपवरती ते सर्व एडिटिंग करत आहेत. त्याबद्दल परमेश्वर त्यांना आशीर्वादाने भरणार आहे हे नक्कीच. मी प्रत्येक MYF मेंबर्सचे आभार मानतो. पोस्ट होल्डर असतील किंवा मेंबर्स असतील, त्या सर्वांचे आभार मानतो. त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळं आजचा हा MYF संडे सक्सेसफुल झालेला आहे. त्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या योगदानामुळं, त्यांच्या सर्वांच्या अमूल्य वेळेमुळं, त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी वेळ काढला, त्याबद्दल परमेश्वरामध्ये मी त्या सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एक बार आजच्या भक्तीमध्ये जे सर्वजण आहेत, जे नाही येऊ शकले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. MYFला तुमच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. धन्यवाद. मी गौरव दलबंजनचे आभार मानतो. आता आपण MYFचा प्रवास एका स्लाइड शोद्वारे बघणार आहोत.
आपण दानार्पणाकडे वळूया. मेमवाईफ ट्रेझरर डॅनियल सोनावणे यांना विनंती करतो की त्यांनी दानार्पणापूर्वीची प्रार्थना करावी. मंडळीला विनंती आहे की दानार्पण होत असताना आपण कृपा करून उभे राहूया. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, मागील आठवडाभर तू आमचा सांभाळ केलास, सर्व गोष्टींचा पुरवठा केला, चांगले आरोग्य दिलेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही आमची दाने अर्पण करण्यासाठी तुझ्यासमोर येत आहोत. आम्हाला जे तू दिले आहेस त्यातूनच आम्ही तुझ्या विधीसमोर ही अर्पणे घेऊन येत आहोत. या दानाचा तू स्वीकार कर. हे दान तू पवित्र आणि शुद्ध कर. या दानाचा उपयोग तुझ्या सेवा कार्यासाठी तू करून घे. जे सर्व हे दान देत आहेत त्यांना तुझ्याद्वारे आशीर्वादित कर. त्यांच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्या राज्याच्या वाढीकरिता या दानाचा उपयोग होऊ दे. मंडळीतील सर्वांना तू तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण कर. मान, महिमा आणि गौरव तुला असो. ही लहानशी विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. उपासना संगीत गीत क्रमांक 93, मृत्युंजय ख्रिस्त. या सुंदरशा गीताबद्दल सलोमी आणि क्रिस्टिनाचे आभार मानतो. मी आता विनंती करतो पाळक साहेबांना की त्यांनी इथून पुढची सर्व वेळ त्यांच्या हाती घ्यावी. आपण दानावर आशीर्वाद मागूयात. आणि प्रियानो, आपणा सर्वांना माहिती आहे की आजचं दान हे MIF साठी
समर्पित होणार आहे. आणि म्हणून सर्व मंडळीला विनंती आहे की आपण आपलं आजचं दान एका वेगळ्या पाकिटामध्ये टाकायचं आहे. वर आजची तारीख आणि MYF संडे आणि आपल्या कुटुंबाचं नाव लिहायचं आहे. आणि ज्या वेळेला प्रियानो कलेक्शनसाठी लोक तुमच्याकडे येतील त्यावेळेला ते दान तुम्ही त्यांना द्यायचं आहे. आणि प्रभू तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देणार आहे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की मंडळीला तू बापा भरल्या अंतःकरणाने, भरल्या हाताने, भरलेल्या बापा परमेश्वरा उपकार स्तुतीने तुझ्या पुढे घेऊन आलेला आहेस. कोणालाही रिक्त हस्ते तू येऊ दिलेलं नाहीस, कोणालाही रिक्त हस्ते तू ठेवलेलं नाहीस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे आणि तुझ्यापासून प्राप्त झालेलंच आम्ही तुला देत आहोत. या विश्वासाने मंडळी तुझ्या पुढे हजर होत आहे. बापा मंडळीला आशीर्वादित कर. आज मंडळीने जे दान दिलेलं आहे ते तू स्वीकारून घे. ते दान शुद्ध पवित्र कर, तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. आणि बापा हे सर्व दान आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये MYF च्या बापा परमेश्वरा पुढील प्रगतीसाठी, पुढील सेवा कार्यासाठी समर्पित करीत आहोत. बापा ते तू स्वीकारून घे. सर्व मंडळीला तू आशीर्वादित कर. ज्यांनी दिलेला आहे त्यांना तू पाहिलेला आहे. बरकतीचे आशीर्वाद तुझ्याजवळ आहेत बापा. प्रत्येकाला तू बरकतीच्या आशीर्वादाने मालामाल कर, हीच आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. मान महिमा गौरव देवाला, धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून आमचे स्वर्गीय बापा. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता सर्व मंडळी बरोबर, देवाच्या लोकांबरोबर आणि आज विशेष प्रकारे सर्व MYF बरोबर, MYF प्रेसिडेंट मिस्टर गौरव दलभंजन यांच्याबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देहाची सोहा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.